मागील अनेक दिवसांपासून सोयाबीन कापूस दर कोसळल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनामार्फत करण्यात आली होती। याकरता कृषी सहाय्यकाकडे सहमती पत्र सादर करण्याचं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं होतं। अनेक शेतकऱ्यांनी आपली सहमती पत्र सादर केले असून एकंदर राज्यातील सहमती पत्राविना 24 लाख शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत वाटप करणारी योजना अद्याप देखील पूर्णत्वाला आली नसून अजूनही अनेक शेतकऱ्याला पैसे मिळाले नसल्याचं सांगण्यात येत आहे। 96 लाखापैकी 24 लाख शेतकऱ्यांनी आपले सहमती पत्र सादर केलं नव्हतं। अशा शेतकऱ्यांना अद्याप देखील पैसे मिळाले नाहीत। या शेतकऱ्यांबद्दल काय निर्णय घ्यायचा या पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले सहमती पत्र दाखल केलंय तसेच त्यांनी KYC पूर्ण केलाय अशा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली असून कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी चांगला पाठपुरावा करत राज्यभरात 72 लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केली आहे। यादीतील 53 लाख शेतकऱ्यांची पूर्ण माहिती प्राप्त झाली आहे। लाभार्थ्याच्या आधार संलग्न खात्यात मदतीपोटी आत्तापर्यंत 2,578 कोटी रुपये जमा करण्यात आले। यातील अजूनही 4 लाख शेतकऱ्यांना मदत देणं बाकी असून निवडणुकीची आचारसंहिता समाप्त होताच 100 कोटी रुपयांचं राज्यात वितरण केलं जाईल। अद्यापही 24 लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। यातील बहुतांश शेतकरी हे संयुक्त खातेदार आहेत। या संयुक्त खातेदारांमध्ये अनेक भागात वाद आहेत, त्यामुळे मदत जमा करण्यासाठी कोणत्याही एका खातेदाराची सहमती देण्यात इतर खातेदार तयार नसतात। परिणामी मदतीचा वाटप रखडलाय। उर्वरित शेतकऱ्यांना आचारसंहिता समाप्तीनंतर या अनुदानाचं वितरण केलं जाईल। दरम्यान पीक विमा, नुकसान भरपाई, बाजारभाव तसेच कृषी जगतातील इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।